गुड मॉर्निंग, नमस्कार फॅमिली. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. तर आज या कामावरच्या किचनमध्ये तुम्हाला मी एक नवीन मस्त टेस्टी हेल्दी रेसिपी दाखवणार आहे. तर ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाचं काम करते आणि इकडेच मी जी रेसिपी बनवते तीच तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी घेतलं आहे गाजर किसायला. तर इकडे आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी हेल्दी रेसिपी. आत्तापर्यंत तुम्हाला तर कळलं असेल, माझ्या चॅनलवर मी सगळ्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी दाखवत असते. तर सगळ्यात आधी एक गाजर किसून घेतलं, त्यानंतर अर्धं बीटरूट घेतलं आहे, साल काढलं आहे. कच्चंच बीटरूटसुद्धा मी असं किसून घेतलेलं आहे. मीडियम साईजच्या किसणीने आपल्याला हे किसायचं आहे. बरं, रेसिपी कोणती दाखवणार आहे ते तर तुम्हाला सांगते ना. तर पनीर व्हेजिटेबल कटलेट, पनीर व्हेजिटेबल हेल्दी कटलेटची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर पटकन झटपट होतात. तर इकडे आज नाश्त्याला हे पनीर व्हेजिटेबल कटलेट बनवते मी. सगळ्यात आधी मी एक गाजर किसून घेतलं, त्यानंतर बीटरूट अर्धं किसून घेतलं, त्यानंतर पनीर घेतलेलं आहे. हे 200 ग्राम पनीर आहे. 3 जणांसाठी मी नाश्ता बनवते, तर त्यामुळे हे पनीर पण मी छानपैकी किसून घेते. आणि ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्या सगळ्या कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसणारच आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत जावा. तुमचे कमेंट आले ना तर असं वाटतं मोटिवेशन मिळतं आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन उत्साह येतो. तर ह्या एकाच बाउलमध्ये मी गाजर, बीटरूट आणि पनीर किसून घेतलं. त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक, एकच हिरवी मिरची घेतली, ती बारीक चिरलेली आहे, ती टाकते. त्यानंतर बीन्स बारीक चिरलेले टाकते. त्यानंतर सिमला मिरची बारीक चिरलेली आहे, ती टाकते आहे. तर तुमच्या घरामध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही सगळ्या टाकू शकता. तर मी इकडे बघू शकता, तुम्ही 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून टाकायला. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली ब्रोकलीसुद्धा टाकू शकतात आणि बेबीकॉर्नसुद्धा बारीक चिरून टाकू शकतात. ह्याच्यात खूप साऱ्या भाज्या टाकल्या ना तरी हे आपलं खूपच हेल्दी आणि टेस्टी असं हे कटलेट होतं. खूप झटपट होतं, अजिबात वेळ लागत नाही. नाश्त्याला काय बनवायचं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात, किंवा घरी पाहुणे येणार असतील तरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आता मसाले काय टाकायचे, तर सगळ्यात आधी मी इथं चिली फ्लेक्स टाकलेला आहे. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले जात नाहीत तरी तुम्हाला मी दाखवून देते. जिरा पावडर आपण टाकणार आहोत, तर ही जिरा पावडर टाकते मी, छोटा 1 चमचा. त्यानंतर थोडंसं आमचूर पावडर पण आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. थोडंसं ह्याच्यामध्ये मी तीळ टाकते, त्यामुळे पण खूप छान चव येते. तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर मी ह्यामध्ये धणा पावडर टाकणार आहे. धणा पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर आणि त्यानंतर चिली फ्लेक्स आणि काळी मिरीची पावडर, हे सगळं मसाले टाकल्यानंतर थोडासा मी ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पेरी पेरी मसाला टाकला तरी खूप छान चव येते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मिक्स हर्ब टाकणार आहोत आणि तुम्ही म्हणजे तुमच्या हिशोबाने टेस्टनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि हे सगळं टाकल्यानंतर शेवटी मी ह्याच्यामध्ये जे टाकते ना तेच आहे आमचूर पावडर. आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे घेतलं आहे मी मीठ. आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते आणि त्यानंतर आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचे आपल्याला कटलेट बनवायचे. त्या कटलेट कसे बनवायचे, तर ह्याचे सुरुवातीला हे जेव्हा कटलेट आपण तव्यावर टाकतो ना तेव्हा हे सॉफ्ट असतात. ते जसे जसे आपले तव्यावर शेकत जातील ना तसे तसे ते हार्ड होत जातात. तर सुरुवातीला आपल्याला खूप हलक्या हाताने करायचे आहेत. मी ह्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. तर कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपल्याला बाइंडिंग खूप छान जमते. जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्स पण टाकू शकता किंवा भिजवलेले पोहेसुद्धा टाकू शकता. मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिक्स झाल्याच्यानंतर याचे छान असे छोटे छोटे तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर त्याचे कटलेट करायचे आणि ते तव्यावर छान दोन्ही बाजूनी क्रिस्पी असे खमंग भाजून घ्यायचे. तुम्ही हे एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता. हे मी एअर फ्रायरमध्ये पण ट्राय केलेलं आहे, एअर फ्रायरमध्ये पण होतात. पण इथे मॅडमसाठी मी हे तव्यावर बनवत आहे. त्यांनी सांगितलं आहे तव्यावर बनवायला. अगदी थोडंसं बटर टाकणार आहे आणि त्या बटरवरच आपण हे कटलेट बनवणार आहोत. तर आता सध्याच्याला माझ्या व्हिडिओचं बोलायला गेले तर व्हिडिओचे व्ह्यू डाऊन झालेत. तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. अशा प्रकारे आपले हे बॅटर तयार होतं. मला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ नुसतं बघून जाऊ नका, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट हे फ्री असतं, ह्याला कुठलेही चार्ज लागत नाही. तर मला नक्की सपोर्ट करा.
अशा प्रकारे हे कटलेट करून घेतले. बीटरूटमुळे खूप छान रंग येतो. तुम्हाला बाकी हळद वगैरे टाकायची काही गरज पडत नाही. तर इकडे मी तव्यावर थोडंसंच बटर टाकले. तुम्ही बघू शकता किती थोडंसं. ह्याच बटरमध्ये आपण सगळे कटलेट करणार आहोत. आपण परत काही बटर वगैरे तेल वगैरेचा वापर काहीच करणार नाही आहे. हेच बटर आपण सगळीकडे पसरून घेणार आहे. अशा प्रकारे मी छोटासा गोळा घेतला. त्यानंतर हातानेच त्याला प्रेस केलं आणि हे असे कटलेट मी तव्यावर टाकले आणि हे असे सगळे कटलेट मी एक 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 करून मस्त असे तव्यावर टाकले. दोन्ही बाजूनी भाजून घेतले आणि क्रिस्पी क्रंची हेल्दी टेस्टी असे कटलेट तयार झाले. हे तुम्ही नाश्त्याला पण मुलांना देऊ शकता, टिफिनला पण देऊ शकता. घरी अचानक पाहुणे आले आणि सुचत नसेल काय करावं तर हे कटलेट तुम्ही सॉसबरोबर त्यांना खायला देऊ शकता. खूपच झटपट होतात, टेस्टी होतात आणि मुळात हेल्दी असतात. म्हणजे मुलांनी एकच्या ऐवजी 2-3 खाल्ले तरी आपल्याला टेन्शन नाही आहेत. तर ह्या अशा रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर, आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. तर माझे सगळे व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर अशा प्रकारे पूर्ण तवा भरून मी असे सगळे कटलेट छानपैकी अंथरून घेतले, म्हणजेच तव्यावर टाकले. ठीक आहे. माझी भाषा थोडीशी वेगळी आहे, तर तुम्हाला जर समजण्यामध्ये मी होत असेल तर सॉरी. आणि तरी पण मी प्रयत्न करते की छानपैकी व्हॉईस ओव्हर करायला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. तर मी जे आता रेसिपीचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की मला सपोर्ट करा. तर एका बाजूने मी छानपैकी शेकून घेतले, दुसऱ्या बाजूने इथे छानपैकी भाजल्या जात आहेत. तर माझी दुसरी कामं दुसऱ्या गॅसवर चालू आहेत. कारण इथे कसं आहे, कामावर एकच वस्तू बनवत नाही बसू शकत ना. घरी कसं एकच गोष्ट जर तुम्हाला रेसिपी दाखवत असेल तर त्याच्यातच कॉन्सन्ट्रेट होतं. पण इथे सकाळच्या वेळेला सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. तर दुसऱ्या गॅसवर माझं दुसरं काय 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 बनवणं चालू असतं. म्हणजे हा तर ब्रेकफास्ट झाला, परत मला लंच पण बनवायचा आहे. तर असे मी 3 घरी स्वयंपाकाची कामं करते आणि 2 घरी मी काय काय बनवते ते त्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तिसऱ्या घरी मी काय बनवते तिकडे मला व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे मी ते तुम्हाला तिकडचं दाखवत नाही. बरं, ह्या घरी ज्या ज्या रेसिपी मी बनवते, कारण इकडे अशा छान छान टेस्टी टेस्टी रेसिपी, वेगळ्या वेगळ्या रेसिपी बनवलेल्या त्यांना मी बनवलेल्या खूप आवडतात. त्या स्वतः म्हणतात, "रीमा तुम्हाला काय ट्राय करायचं आहे तर करा, कारण तुम्ही जी पण नवीन गोष्ट ट्राय करता ती टेस्टीच होते, आम्हालासुद्धा आवडते." पण हे मी एअर फ्रायरमध्ये ट्राय केलेलं शेवटचं, पण त्यांना एअर फ्रायरपेक्षा अशा तव्यावर मस्त भाजलेल्या खूप आवडल्या. तर त्यामुळे मी तुम्हाला ही तव्यावर केलेली कटलेटची रेसिपी दाखवली. तर कशी वाटली तुम्हाला पनीर व्हेजिटेबलची कटलेटची ही रेसिपी? तर नक्की ट्राय करा पनीर व्हेजिटेबल कटलेट. कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. ही रेसिपी ह्याआधी तुम्ही ट्राय केली आहे का ते पण मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मस्त बघा, जेव्हा मी तव्यावर ठेवलेलं तेव्हा ते किती सॉफ्ट होते आणि जेव्हा ते तव्यावर छान दोन्ही बाजूनी भाजून झाले तेव्हा ते मस्त असे बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट अशी मस्त जाळीदार कटलेट आपले तयार होतात. तर असे बनवले मी कामावर पनीर व्हेजिटेबल कटलेट. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी घरीसुद्धा ट्राय केली, माझ्या मुलांना पण आवडली. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.